त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार्य विचारांना प्रथमतः वंदन करतो. आणि आज या ठिकाणी आमचे मित्र विजयजी भंडारे फौजी यांच्या पत्नी सुनंदाताई यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. या प्रसंगी सर्वजण आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना माझा सविनय जय भीम. स्त्री म्हणजे काय असतं? स्त्री म्हणजे काय असतं तर ही एक बाग फुलवणारी माळी नसते. संसाराची बाग फुलवली, संसाराला प्रेरणा देणारी, आपल्या मुलांना मायेचा आधार देणारी ही माया असते. आणि प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारी अशी ही माया असते. आणि खरोखर या भंडारे कुटुंबियांच्या संसारामध्ये अशी माळीण तयार झाली. तिने ही संसाराची बाग फुलवली आणि या बाग फुलवल्यानंतर या बागेतून अचानक निघून गेली. याच दुःख माणसाला वाटतं. म्हणून मी एक दोनच शब्दात सांगणार आहे. भरलेली बाग आहे, या बागेतून ज्या वेळेला फुल कोमसतं त्यावेळेला त्या माणसांना तिने जी बाग फुलवलेली असते संसाराची, त्या संसाररूपी बागेतून निघून गेल्यानंतर त्यांच्या मुलांना, पतीला, मुलींना जे दुःख होतं ते मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी कथन करणार आहे. भरलेल्या बागेतून गेला जीवाचा जीवा, गेला जीवाचा जीवा. भरलेल्या बागेतून गेला जीवाचा जीवा, गेला जीवाचा जीवा. पक्षीनी साम गेली उडून, कशी ती आम्हाला गेली सोडून. लावणी माया कवना तुनी, भरलेल्या बागेतून गेला जीवाचा जीवा, गेला जीवाचा जीवा. अशी ही माता आपल्यातून निघून गेलेली आहे. आणि माझ्या न्यायनीत कुटुंबियांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा तारळी विभाग, बौद्ध विकास सेवा संस्था तारळी विभाग आणि बौद्ध विकास मंडळ वज्रोशी या सगळ्यांच्या वतीने मी या माता माऊलीला सनिधीची श्रद्धांजली भावपूर्ण वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकारुणी तथागत भगवान वंदन करतो आणि दिवंगत मावशी यांना सुद्धा अभिवादन करतो. आज मावशीच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर आहे. कारण एवढा जनसमुदाय जमलेला आहे की त्यांच्या प्रेमापोटी त्यांचं व्यक्तिमत्व माहेरात, गावात, समाजात कोणत्या पद्धतीचं असू शकते हे आपल्याला दिसून येते. गेल्याच महिन्यात मावशी भेटल्या, त्यावेळेला म्हटल्या, दादा माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे, फक्त आपल्या दिदीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर त्यांची ती इच्छा अपुरी राहिलेली आहे. कारण मुलांचं चांगल्या पद्धतीनं शिक्षण झालं, चांगल्या पद्धतीच्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांनी लहानपणापासून चांगल्या पद्धतीनं त्यांना शिक्षण दिलं, त्यांचं जे भवितव्य घडवायचं होतं ते घडवून दिलं. आज दिदीचं फक्त त्यांच्या हातून राहिलंच तरी ती उणीव आपण सर्वजण ती उणीव भरून काढू आणि ती उणीव खरेच त्यांच्या आत्म्या असतं आदरांजली म्हणून ठरेल. कारण त्याचे अपूर्ण राहिलेलं काम आपण सर्वांच्या मध्ये करण्याचा प्रयत्न करूया. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा तारळी विभाग, बौद्ध सेवा संस्था तारळी विभाग, पंचशील तरुण मंडळ बांबोडे आणि भंडारी कुटुंबियांच्या वतीनं मी मावशीला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.